आहे. समर्थ माझा बेस्ट फ्रेंड आहे. समर्थ हुशार विद्यार्थी आहे. समर्थ मेहनत आहे. असे म्हणतात की ज्याचे मित्र नाही तो खूपच दुर्भाग्यशाली असतो. आजच्या जगात खरे मित्र मिळणे फारच कठीण आहे. पण या बाबतीत मी खूपच भाग्यवान आहे, कारण माझ्याकडे समर्थ सारखा खरा आणि इमानदार मेहनती मित्र आहे. किती सुंदर होते ते लहानपणाचे दिवस. दोन मोठे जोडले की मैत्रीला सुरुवात व्हायची. तशी आमची मैत्री अंगणवाडी सुरू झाली. समर्थच्या कुटुंबातील सदस्य पण अतिशय स्वभावाने चांगले. समर्थचे वडील शेतकरी. समर्थच्या घरी माझे येणे जाणे कायम सुरू असते. प्राध्यापक कवी अनंत राऊत यांची मला कविता आठवते. ते म्हणतात, दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. अगदी कवितेप्रमाणे कोणती समस्या असो, समर्थ कायम माझ्या मदतीला उभा असतो. वर्गात सर्व विद्यार्थी आणि शिक्षक त्याची प्रशंसा करतात. एका चांगल्या मित्राचे सर्व गुण त्याच्यात आहे. असे म्हणतात की आपले मित्र असण्यापेक्षा नसलेला बरा. खरे मित्र आपले दुःख वाटून घेतात आणि आपला आनंद वाढवतात. खरे मित्र बनवावे लागत नाही, ते आपोआप स्वभावाने बनून जातात. तसाच माझा मित्र समर्थ. जेव्हा लाईफची बॅटरी लो असते तेव्हा कोणत्या फॅमिली मेंबर सोबत नसतं व फ्रेंड नावाचा चादर आपली बॅटरी फुल करतो. तसाच माझे मित्र समर्थ. माझ्या मित्राविषयी घडला प्रसंग मी तुम्हाला सांगतो. आमच्या शाळेत नेहमी धावण्याच्या स्पर्धेत समर्थचा पहिला नंबर यायचा. मागील वर्षी आमच्या शाळेत धावण्याच्या स्पर्धा होत्या. आम्ही धावत होतो. धावता धावता मी पडलो. त्याच वेळी माझा मित्र सुद्धा धावण्याच्या स्पर्धेत थांबला. तो माझ्याकडे पळत आला. या प्रसंगावरून पहिला नंबर सोडून तो माझ्याकडे आला. या प्रसंगावरून तो माझा मित्र असल्याचा मला अभिमान वाटायला लागला. म्हणून म्हणले जाते, मैत्री जगातलं सर्वात सुंदर नातं मानलं जातं. ते कोणत्याही स्वार्थाशिवाय जेव्हा संपूर्ण जग आपल्या विरोधात उभं असतं व मित्रच आपल्या सोबत असतात. आयुष्यात प्रत्येक व्यक्ती खऱ्या मित्राच्या शोधात असते, जो आपल्या सुखदुःखात नेहमी सोबत असतो. सर्वांच्या जो एक मित्र हवा असतो, जो कठीण परिस्थितीला आपल्याला रस्ता दाखवेल. फ्रेंड यू स्टँड विथ अस इन बॅड टाइम. तसाच माझा मित्र समर्थ. त्याच्या हा साखर नाही तिच्या पिण्यात माझ्या नाही. त्याच्या हा साखर नाही तिच्या पिण्यात माझ्या नाही. आणि त्या जीवनात मित्र नाही ते जीवन जगण्यात माझ्या नाही. ते जीवन जगण्यात माझ्या नाही. एक मित्र असतो त्याच्या समोर आपण आपल्या मनातलं सर्व काही स्पष्टपणे बोलतो. आपल्या वेदना दुःख सर्व काही शेअर करतो. मैत्री म्हणले डोळ्यासमोर श्रीकृष्ण आणि सुदामा येतात. अशाच दोघांची मैत्री आहे. अहो, खरं सांगायचं तर गावातून एकटं चाललं, गावातून लोक विचारतात तुझ्यासोबत दुसरं बिलिंदर कुठे आहे. अशाच दोघांची मैत्री आहे. समर्थ मात्र इतकी घट्ट मैत्री आहे की शौर्य चित्रपटातील गीत आठवते. तेरा जैसा यारा का याद करेगी दुनिया, तेरा मेरा अफसाना, मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया पलक पे, मुझे काप से उठा के यारा तेरी यारी को मैंने तो खुदा माना. याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना. खरं आमची मैत्री सागरासारखी गाहिरी आहे, ज्या धावण्याची लाट उसळत राहता. आम्ही एकमेकांसाठी उभे राहतो, कारण आमच्या मैत्रीचा रुबाब अजून कोणी पाहिला नाही. म्हणून मी समर्थाविषयी म्हणते, जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण येत राहील. जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण येत राहील. एकत्र नसलो तरी सुगंध मैत्रीचा दरवाज राहील. सुगंध मैत्रीचा दरवाज राहील.